महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य सरकारच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवाराच्या दृष्टीने सुलभ करण्यासाठी सध्याच्या पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. या निर्णयानुसार यापुढे राज्यात महाराष्ट्र नागरी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा अशा 2 मुख्य परीक्षांच्या माध्यमातून भरती करताना विविध संवर्गांसाठी होणाऱ्या सुमारे 900हून अधिक परीक्षा रद्द करून राज्य सरकारने तरुणांना मोठा दिलासा दिलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या कक्षेबाहेर काढण्यात आल्या आहेत. विकसित महाराष्ट्र 2047च्या धोरणानुसार राज्यातील नोकर भरतीबाबतचा आराखडा तयार करण्यात आलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती महाराष्ट्रभरात अत्यंत उत्साहात आणि भीमामय वातावरणात साजरी होत आहे. राज्यभरात अभिवादन सभा, मिरवणुका, रक्तदान शिबिरे अशा सामाजिक उपक्रमांनी भीम उत्सव साजरा केला जात आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे देशभरामध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे संबंध देशामध्ये नागरिकांना समस्यांना सामोरे जावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा एकदा रॉकेल वितरण करण्याचा निर्णय घेतलाय. रॉकेल वितरणामध्ये अंत्योदय अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना वितरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वप्रथम अंत्योदय धारक असलेल्या शिधापत्रक धारक कुटुंबांना रॉकेलचे वितरण होणार आहे. त्यानंतर उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारक कुटुंबांना देखील रॉकेल वितरण करण्यात येईल. तर ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नसेल अशा कुटुंबांना आणि स्थलांतरित मजूर यांनाही रॉकेल वितरण केले जाणार आहे. देशातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांचे टेन्शन आता वाढलंय. हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून 2026चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केलाय. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 92% पाऊस पडू शकतो. म्हणजेच यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये IAS स्किलटेक विद्यापीठ स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. हे विद्यापीठ कायमस्वरूपी स्वयंअर्थसहाय्यित खाजगी स्वरूपात उभारले जाणार आहे. या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार असून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढत असून उन्हाचा चटका जाणवत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असून उर्वरित ठिकाणी उष्ण दमट हवामान असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील 5 दिवस घराबाहेर पडणं टाळा असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. आज मुंबई, पुणे, कोकणात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजूर झालेल्या अतिरिक्त 15 स्लॉट्सचा वापर 1 मे पासून सुरू केला जाणार आहे. पुण्याहून मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या मार्गांवर उड्डाणे सुरू होणार आहेत. त्याशिवाय काही मार्गांवर विमानसेवेत वाढ होणार आहे. विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होणार असल्याने प्रवाशांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. नाशिकमध्ये भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपातील अशोक खरात प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत त्याच्या लक्झरी कारची जप्ती केली असून इतर मालमत्ताही त्याला अटॅच करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पुष्पा स्टाईलने भाजीच्या कॅरेटच्या आडून वन्य प्राण्यांची तस्करीचा भांडाफोड नंदुरबार पोलिसांनी केला. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वन्य प्राण्यांची तस्करी केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ केलेल्या कारवाईत एका आयशर ट्रकमधून कोल्हे, तीतर तसेच जंगली पोपटाची होणारी तस्करी रोखली आहे. प्राण्याची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत 5 भारतीय कोल्हे, 190 तीतर आणि 95 जंगली पोपट जप्त केले आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर संस्थांमध्ये देवस्थानाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगलला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आता उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासात पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णांमार्फत अर्ज सादर होणार आहे. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाहीये. त्यामुळे उपचार प्रक्रियेत गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी व नियमन करणाऱ्या मात्र निवडणुकांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या परिषदेवरील सदस्यांची नियुक्ती आता राज्य सरकारच करणार आहे। सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ ब क ड या धर्तीवर उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या संबंधीची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी दिली आहे। राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत राज्यभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 साजरा करण्यात येणार आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ही माहिती दिली आहे। सिंचन व बिगर सिंचनाची कामे वेळेत पूर्ण करणे, विभागाच्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवणे व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। नाशिकच्या म्हाडा कोट्यातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या विशेष चौकशी समितीची स्थापना केल्याचे जाहीर करून त्याबाबतचा शासन निर्णयही जाहीर केला आहे।